आझाद मैदान मुंबई या ठिकाणी शिक्षक समन्वय संघातर्फे टप्पावाढ अनुदानासंदर्भात आंदोलन सुरू आहे। या आंदोलनाची दखल मंत्रालय स्तरावरती लवकरात लवकर घेण्यात यावी याकरिता सुद्धा प्रयत्न सुरू आहे। मंत्रालय स्तरावरती मागच्या आठवड्यामध्ये ज्या पद्धतीने घडामोडी झालेल्या आहे त्यामुळे हा जो आठवडा आहे हा खूप निर्णायक असणार आहे आणि या आठवड्याला जर निर्णायक करायचा असेल तर शिक्षक समन्वय संघातर्फे काही आवाहन करण्यात आलेलं आहे। त्याचसोबत महाराष्ट्रातील विविध विभागांमधील जे शिक्षक आमदार आहे, पदवीधर आमदार आहे, यांच्या भूमिका, यांची पुढील वाटचाल याविषयी सुद्धा काही महत्त्वपूर्ण माहिती समोर आलेली आहे। तसेच टप्पावाढ अनुदानासंदर्भात येत्या काळामध्ये जी बोर्ड परीक्षा येणार आहे तो देखील घटक कशा पद्धतीने महत्त्वपूर्ण ठरू शकतो शाळा अनुदान टप्पावाढ संदर्भात, तर त्याच्या दोन्ही बाजूची जी माहिती समोर येत आहे ती देखील पुढे बघणार आहोत। त्यानंतर आचारसंहिता विषयी सुद्धा काही माहिती समोर आलेली आहे, ती माहिती देखील आपण पुढे बघणार आहोत। तर पहिला विषय जो आहे टप्पावाढ आंदोलन। टप्पावाढ आंदोलन आझाद मैदान मुंबई या ठिकाणी शिक्षकांचं सुरू आहे। ज्या शिक्षकांना 20%, 40%, 60% अनुदान मिळालेलं आहे त्यांना अनुदानाचा पुढचा टप्पा पाहिजे, तर त्याकरिता हे आंदोलन सुरू आहे। शिक्षक समन्वय संघातर्फे हे आंदोलन सुरू आहे। महाराष्ट्रातील जे शिंदे फडणवीस सरकार आहे या सरकारसोबत शिक्षकांची बोलणी देखील सुरू आहे। शिक्षक आमदार, पदवीधर आमदार यांचे देखील यांच्यामार्फत सुद्धा सरकारसोबत जे समन्वय आहे, जे प्रश्न आहेत ते मांडण्याचा प्रयत्न सुरू आहे आणि हे आंदोलन, या आंदोलनाला लवकरात लवकर निर्णायक स्थिती येण्याकरिता आझाद मैदानामध्ये जास्तीत जास्त शिक्षकांनी उपस्थित राहावं असं देखील आवाहन शिक्षक समन्वय संघातर्फे महाराष्ट्रातील तमाम अंशतः अनुदानित शिक्षकांना करण्यात आलेला आहे। जवळपास 63,000 शिक्षक यामध्ये आहे। याचा फायदा 63,000 शिक्षकांना होऊ शकतो, परंतु जर शिक्षकांची संख्या कमी असेल तर मात्र निर्णय होण्यामध्ये आणखी 1 वर्ष किंवा पुढील ज्या निवडणुका झाल्यानंतर पुढच्या 5 वर्षांनी देखील हा निर्णय होऊ शकतो, अशी देखील परिस्थिती सध्या पाहायला मिळते। त्यामुळे जर शिक्षकांची संख्या आझाद मैदानामध्ये असेल तर या वर्षी म्हणजे आता हा निर्णय या आठवड्यात होऊ शकतो, परंतु जर संख्या नसेल तर मात्र शिक्षकांना 5 वर्ष अनुदानाचा पुढचा टप्पा मिळतोय की नाही, म्हणजेच निवडणुका झाल्यानंतर पुढची परिस्थिती काय असेल हे सांगता येत नाही, अशी सध्याची परिस्थिती आहे। आणि त्यामुळं शिक्षक समन्वय संघातर्फे महाराष्ट्रातील तमाम जे घरी बसलेले शिक्षक आहे त्यांना आवाहन करण्यात आलेलं आहे की घरी न थांबता लवकरात लवकर आझाद मैदान मुंबई या ठिकाणी जास्तीत जास्त संख्येने या आठवड्यामध्ये जर उपस्थित राहिले, निर्णय होईपर्यंत उपस्थित राहिले, जोपर्यंत टप्पावाढ अनुदानाचा निर्णय होत नाही तोपर्यंत शिक्षकांची उपस्थिती जर राहिली तरच हा निर्णय, तरच शासन याची गांभीर्याने दखल घेऊन लवकरात लवकर हा निर्णय करू शकतं असं आव्हान, त्यामुळे घरी न बसता आझाद मैदान मुंबईमध्ये उपस्थित राहावा असं आवाहन शिक्षक समन्वय संघातर्फे करण्यात आलेलं आहे। त्यानंतर पुढचा जो विषय महत्त्वाचा आहे तो आहे शिक्षक आमदारांचा। शिक्षक आमदारांची उपस्थिती ही देखील खूप महत्त्वपूर्ण आहे, कारण महाराष्ट्रामध्ये किती शिक्षक आमदार आहे शिक्षकांकरिता हे देखील महत्त्वाचं आहे। जवळपास एका विभागामध्ये 1,00,000 शिक्षकांकडून हे मतदान जे आहे ते एका शिक्षक आमदाराला करण्यात येत असतं। त्यामुळे जर 7 शिक्षक आमदार आझाद मैदान मुंबई या ठिकाणी शिक्षकांच्या अनुदानाच्या टप्पावाढ अनुदानासंदर्भात जर उपस्थित राहिले आणि त्यांनी धरणे आंदोलन जर केलं तर त्या ठिकाणी प्रामुख्याने मंत्रालय स्तरामध्ये किंवा मंत्रालयाच्या आवारामध्ये जर शिक्षक आमदारांनी, 7ही शिक्षक आमदारांनी जर शिक्षकांच्या प्रश्नासंदर्भात हे आंदोलन केलं तर शिक्षकांचा हा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लागू शकतो। याला इतिहास देखील आहे। याआधी सुद्धा शिक्षक आमदारांनी, काही बोटावर मोजण्याजोगते जे शिक्षक आमदार आहे यांच्याकडून जे मंत्रालय परिसरामध्ये आंदोलन म्हणजे धरणे आंदोलन, हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ धरणे आंदोलन करण्यात आलेलं होतं। त्याची तात्काळ दखल ही शासनाने घेतलेली होती आणि शिक्षकांना अनुदानाचा टप्पा हा देण्यात आलेला होता। आणि त्याच पद्धतीने हा इतिहासाची जर पुनरावृत्ती शिक्षक आमदारांना करायची असेल, शिक्षकांचा प्रश्न खरंच जर सोडवायचा असेल तर निश्चितच शिक्षक आमदार हे मंत्रालयाच्या परिसरामध्ये पुन्हा शिक्षकांना टप्पावाढीचं अनुदान जे आहे ते मिळावं याकरिता आंदोलनाला बसतील, अशी कुठेतरी शिक्षकांच्या मनामध्ये एक आशा आहे। शिक्षक तर आझाद मैदानामध्ये
निश्चितच आंदोलन करत आहे. परंतु याला जोड देण्यासाठी जर शिक्षकांनी देखील त्यामध्ये उपस्थित राहिलं तर शिक्षकांनी जे शिक्षक आमदारांना मतदान केलेलं आहे त्याची कुठंतरी चीज होईल, त्याचा कुठंतरी एक फायदा होईल, त्याचा कुठंतरी शिक्षकांना एक समाधान वाटेल की आम्ही जे मतदान केलेलं आहे ते योग्य व्यक्तींना केलंय. परंतु जर शिक्षक आमदार हे आझाद मैदानामध्ये जर तोंड दाखवत नसतील, आझाद मैदानामध्ये जर उपस्थित राहत नसतील तर निश्चित शिक्षकांच्या मनामध्ये एक नाराजी, असंतोष हा निर्माण होईल की ज्या शिक्षक आमदारांना शिक्षकांनी मत देऊन निवडून दिलं परंतु ते शिक्षक आमदार ज्या शिक्षक आमदारांनी शिक्षकांचे प्रश्न सोडवण्याकरिता आझाद मैदानामध्ये जे शिक्षक गेल्या कित्येक दिवसापासून आंदोलन करत आहे त्या आंदोलनस्थळी येऊन त्या ठिकाणी उपस्थित राहिले, उपस्थित राहून त्यांच्याबरोबर जो प्रश्न सोडवण्याकरिता मंत्रालय स्तरावरती प्रयत्न केला परंतु जे उपस्थित राहिले नाही ते उपस्थित जर राहिलेले नसतील तर त्या अनुपस्थित शिक्षक आमदारांविषयी, पदवीधर आमदारांविषयी शिक्षकांच्या मनामध्ये निश्चितच कोणत्या तरी कोपऱ्यात एक असंतोष, एक चीड जी आहे ती निर्माण होईल आणि हा असंतोष निश्चितच योग्य रूपी, योग्य वेळी, निवडणुकीच्या वेळी कोणत्या तरी रूपाने हा बाहेर पडेल आणि पर्यायाने पुढची जी टर्म असणार आहे त्या टर्मला निश्चितच हे शिक्षक आमदार, पदवीधर आमदार यांचं काय होऊ शकतं याची इतिहास हा संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. त्यामुळे जे प्रामाणिकपणे शिक्षक आमदार शिक्षकांचा प्रश्न सोडवण्याकरिता मैदानात उपस्थित राहतील, प्रश्न सोडवतील त्यांचं भविष्य आणि जे अनुपस्थित राहतील, कारण असे देखील शिक्षक आमदार आहे की ज्या शिक्षक आमदारांनी आता जवळपास कित्येक दिवस झालेले आहे शिक्षक आझाद मैदानामध्ये बसलेले आहे. शिक्षकांना अनुदानाचा पुढचा टप्पा पाहिजे परंतु यामध्ये बोटावर मोजण्याजोगते शिक्षक आमदार हे आझाद मैदानामध्ये उपस्थित होते. आत्तापर्यंत काही शिक्षक आमदारांनी ही उपस्थिती देखील लावलेली नव्हती, उपस्थित नव्हते. आता ते का उपस्थित नव्हते हे देखील संशोधनाचा विषय आहे. त्यामुळे निश्चितच याचा फटका जो आहे तो असंतोषाच्या रूपाने, मतदानाच्या रूपाने योग्य वेळी या शिक्षक आमदारांना निश्चित पाहायला मिळू शकेल. त्यामुळे आता शिक्षक आमदार कशा पद्धतीने हा प्रश्न मार्गी लावताय की याचं भांडवल करताय, याचं राजकारण करताय याकडे महाराष्ट्रातील तमाम सर्व शिक्षकांचं लक्ष लागलेलं आहे. एकीकडे सत्तेमध्ये असलेले शिक्षक आमदार, पदवीधर आमदार यांची सध्याची महाराष्ट्रातील परिस्थिती सर्व शिक्षक बघताय तर दुसरीकडे काही आजी माजी शिक्षक आमदार हे देखील किंवा पदवीधर आमदार जे आजी माजी आहे, जे निवडणुकीच्या रिंगणामध्ये होते, काहींना पराभव स्वीकारावा लागलेला होता, काही सत्तेमध्ये होते, काही शिक्षक पदवीधर होते परंतु त्यांना देखील पराभव पत्करावा लागलेला होता काही कारणांमुळे. परंतु ते सत्तेमध्ये नसताना, त्यांच्याकडे शिक्षक आमदार, पदवीधर आमदारकीचं पद नसताना देखील ते शिक्षकांच्या प्रश्नाकरिता प्रामाणिकपणे कशा पद्धतीने लढताय तर याचा देखील विचार हा शिक्षक निश्चितच करेल की ज्या शिक्षक आमदार पराभूत झाले परंतु पराभूत होऊन सुद्धा ते शिक्षकांचा प्रश्न प्रामाणिकपणे सोडवत आहे तर या पराभूत झालेल्या शिक्षक आमदारांचा देखील पुढच्या टर्ममध्ये निश्चितच शिक्षक मतदार हा एक योग्य पद्धतीने विचार करेल आणि जे सध्या विद्यमान शिक्षक आमदार आहे, पदवीधर आमदार आहे यांचा देखील त्या ठिकाणी मूल्यमापन जे आहे ते निवडणुकीच्या वेळी होऊ शकतं. तर निश्चितच जे शिक्षकांना टप्पावाढ अनुदान देण्यासंदर्भात प्रयत्न करतील त्यांच्यासोबत सर्व शिक्षक हे राहतील. ही काळ्या दगडावरची सफेद रेषा आहे, ही काही त्याला वेगळं सांगण्याची कुणीही ज्योतिष त्या ठिकाणी बोलवण्याची गरज नाही आहे. कारण संकटाच्या वेळी जो मदत करतो तोच खरा मित्र असतो आणि त्यामुळे ही म्हण या ठिकाणी सुद्धा लागू होते. आता कोण शिक्षक आमदार, कोण पदवीधर आमदार शिक्षकांना मदत करताय हे येत्या काळामध्ये सर्व पाहायला मिळणार आहे. त्यानंतर बोर्ड परीक्षा या येऊ घातलेल्या आहे. बोर्ड परीक्षा येऊ घातल्या त्यामुळे शिक्षकांवरती सुद्धा जबाबदारी असणार आहे. परंतु शिक्षकांवरती जरी जबाबदारी असली, शिक्षकांचं जरी ते कर्तव्य असलं, विद्यार्थ्यांची परीक्षा हे निश्चित शिक्षक पारच पाडत असतात. आतापर्यंत सुद्धा शिक्षकांनी हे कर्तव्य पार पाडलं. मात्र शिक्षकांना पगार देणं, वेळेमध्ये पगार करणं, शिक्षकांना टप्प्यावाढ त्या शिक्षकांना 100% पगार करणं, कारण तेवढंच काम इतर देखील 100% अनुदानित मधील शिक्षक करताय, अंशतः अनुदानित शिक्षक तेवढंच काम करताय परंतु तरी देखील त्यांना का पगार कमी, हा भेदभाव का, असा अन्याय या ठिकाणी होऊ नये. शिक्षकांना देखील तेवढाच पगार हा पाहिजे अंशतः अनुदानित शिक्षकांना.
आणि त्यामुळं शिक्षकांनी आपला प्रश्न मार्गी लावण्याकरिता योग्य पद्धतीने हा प्रश्न मार्गी लावण्याकरिता आंदोलन जर केलेलं असेल तर ते निश्चित योग्य आहे. त्याला कुणीही विरोध करण्याची काही आवश्यकता नाही आहे. कारण आपले प्रश्न हे गांधीगिरीच्या पद्धतीने सोडवणं हे योग्यच आहे. संविधानामध्ये देखील आपला प्रश्न मार्गी लावण्याकरिता ही जी पद्धत आहे ही योग्यच पद्धत आहे असं देखील सांगण्यात येते. त्यामुळे बोर्ड परीक्षा येत्या काळामध्ये जरी होत असली परंतु जर शिक्षकांचा टप्पावाढ अनुदानाचा प्रश्न जर मार्गी लागला नाही तर शिक्षक समन्वय संघ, विविध शिक्षक संघटना यांच्याकडून असं देखील बोललं जात आहे की येत्या काळामध्ये जर आपले प्रश्नच जर मार्गी लागत नसतील तर बोर्ड परीक्षांवरती सुद्धा बोर्ड परीक्षा कामकाज असेल, परीक्षा घेण्याचं कामकाज असेल, तसेच परीक्षण आणि परीक्षेच्या पेपर तपासणीचं कामकाज असेल यावरती सुद्धा योग्य वेळी योग्य तो निर्णय घेतला जाईल असं देखील शिक्षक समन्वय संघाकडून आणि काही विविध शिक्षक संघटनेचे पदाधिकारी आहे त्यांच्याकडून सुद्धा सुतोवाच काही संकेत जे आहे ते दिलेले होते की योग्य वेळी योग्य तो निर्णय हा घेतला जाईल. त्यामुळे निश्चितच याकडे सुद्धा एक महत्त्वपूर्ण बाब इथून पाहता येऊ शकतं. त्याचं देखील योग्य वेळी उत्तर हे समोर येईल. आचारसंहितेविषयी सुद्धा माहिती काही सत्तेमध्ये असणाऱ्या मंत्र्यांनी दिलेली होती. काही मंत्र्यांकडून सांगण्यात आलेलं होतं, सुतोवाच करण्यात आलेले होते, संकेत देण्यात आलेले होते की मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्ये आचारसंहिता लागू शकते. त्यांनी या कार्यकर्त्यांना तयार राहण्याची एक संकेत त्या ठिकाणी दिलेले होते आणि निश्चितच जर मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्ये जर आचारसंहिता लागली तर एकामागून एक निवडणुका या होणार आहे. लोकसभा, त्यानंतर विधानसभा, जिल्हा परिषद अशा पंचायत समिती, ग्रामपंचायत अशा विविध निवडणुका पुढं येणार आहे आणि त्यामुळं सहकाराच्या काही निवडणुका असणार आहे आणि त्यामुळे एकदा जर निवडणुकांची आचारसंहिता जर लागली तर मात्र शिक्षकांचा टप्पावाढीचा जो प्रश्न आहे तो त्या ठिकाणी विरळ होऊन जाईल आणि पर्यायाने त्याला लवकर मुहूर्त येणार नाही आणि तो मुहूर्त जर साधायचा असेल तर हाच आठवडा हा शिक्षकांच्या हातामध्ये आहे. जास्तीत जास्त शिक्षकांनी उपस्थित राहावं आणि हा प्रश्न मार्गी लावून घ्यावा असं देखील आवाहन त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. कारण आज 22 जानेवारी रोजी देशाकरिता, संपूर्ण जगाकरिता एक महत्त्वाचा दिवस होता आणि गेले कित्येक वर्षांपासूनचा जो प्रलंबित प्रश्न होता तो आज त्या ठिकाणी पूर्ण केलेला आहे. असे पूर्ण प्रश्न सोडवण्याचं धमक जी आहे ती या सरकारमध्ये आहे आणि त्यामुळं हे देखील जे प्रलंबित प्रश्न आहे की जे प्रलंबित प्रश्न जवळपास 22 ते 24 वर्षापासून प्रलंबित आहे आणि हे देखील प्रश्न शिंदे फडणवीस सरकारमधील मंत्री हे निश्चित सोडवतील. त्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, अजितदादा पवार तसेच शालेय शिक्षण मंत्री दीपकजी केसरकर असे आणखी इतर देखील काही मंत्री आहे. हे मंत्री शिक्षकांचा हा प्रश्न काही मिनिटांमध्ये सोडवण्याची ताकद त्यांच्याकडे आहे आणि निश्चितच त्याकरिता पाठपुरावा शिक्षक आमदारांकडून आणि विविध जे काही भावी ज्यांना शिक्षक आमदार व्हायचं आहे, पदवीधर आमदार व्हायचं आहे आणि इतर देखील काही सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणारे मातब्बर नेतृत्व आहे, मातब्बर सामाजिक काम करणारे नेतृत्व असे देखील काही व्यक्ती या शिक्षकांचा प्रश्न सोडवण्याकरिता प्रयत्न करत आहे. निश्चित त्यांना कोण याच्यामध्ये सिंहाचा वाटा घेतंय हे देखील येत्या काळामध्ये पाहणं एक औत्सुक्याचं ठरणार आहे.